राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याच्या महावितरणच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी परभणी येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर आंदोलन केले। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याची मागणी केली। यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात स्मार्ट मीटर मोफत बसवण्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप करण्यात आला। या योजनेचा खर्च अखेरीस वीज ग्राहकांवरच पडणार असून ही योजना वीज वितरण क्षेत्रातील खासगीकरणाच्या प्रक्रियेचा भाग असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। वीज कायदा 2003 मधील तरतुदीनुसार ग्राहकांना मीटर निवडीचा अधिकार असल्याचे नमूद करत सध्याचे पोस्टपेड मीटर कायम ठेवावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच प्रस्तावित स्मार्ट मीटरचे मॉडेल, उत्पादक कंपनी, BIS व CEA मान्यता, अचूकता चाचणी अहवाल, ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण, गोपनीयता व सायबर सुरक्षेचे धोरण, रिमोट डिस्कनेक्शनची प्रक्रिया, मीटर बिघाड झाल्यास तक्रार निवारणाची व्यवस्था आणि स्मार्ट मीटर बंधनकारक असल्यास त्या संदर्भातील कायदेशीर आदेशांची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय परभणी जिल्ह्यात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघात व मृत्यू प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच जिल्ह्यात वाढत्या डीपी चोरीच्या घटनांवर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली। सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी महावितरण प्रशासनाला दिला। आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार सुमित भुसार, अजय गव्हाणे, भीमराव हत्ती अंभिरे, सुशील कांबळे, सोनाली देशमुख, संतोष बोबळे, पंकज बोराडे, प्रवीण वावळे व तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न हातामध्ये घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। मागच्या वेळेला शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन झालं, कर्जमाफीच्या बाबतीमधलं आंदोलन झालं। आता महाराष्ट्रामध्ये जो काही स्मार्ट मीटरच्या बाबतीमधली नाराजगी आहे, मग ती ग्राहकामध्ये आहे, शेतकऱ्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्या असलेल्या आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भरमसाठ बिल येणं आणि त्या भरमसाठ बिलाच्या बरोबरच शेतकऱ्यांच्या असलेल्या या प्रीपेड मीटरमुळे भविष्य काळामध्ये बिल भरलं नाही की लगेच लाईट कट होऊ शकते, असे अनेक प्रश्न आहेत। या बाबतीमधली शंका दूर झाल्याशिवाय लोकांचं आपण त्याच्या प्रकारे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कुठं इम्प्लिमेंट करू नये अशा प्रकारचं निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहे। आम्ही सांगितलेलं आहे 8-10 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे नेते मंडळी सगळे तिथे येतील, त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि तो खुलासा करताना समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करू नये आणि त्याची जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन। ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा लोड शेडिंग किंवा शेतकऱ्यांना जे विजेचं त्या साधनावर काय सांगा? आता लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये राज्य म्हणालं की आम्ही स्वतः स्वयंस्फूर्त झालेलो आहोत। सौर ऊर्जाचे फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला गेला, पण तो आजही लोडी शेडिंग होत आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। सौर ऊर्जामधून शिल्लक राहिलेली वीज कुठं गेली, मग ती का वापरली जात नाही, ती कुठे कमी पडते का काय? मग सरकार नुसतं घोषणा करत आहे म्हणून लोड शेडिंग हे जनतेला ज्या पद्धतीने असावं त्यामध्ये त्यांनी सवलत द्यावी, त्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आहे। मग आता हे आंदोलन किंवा हे पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या 100% या आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिली निवेदन दिले जातील आणि त्याच्याबद्दल ग्राहक मंच म्हणून त्यांनी एक बैठक घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल। सर, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरवर बंदी घातली, महाराष्ट्रामध्ये का घालत? गोव्याने केली आहे, तामिळनाडूने केली आहे। आणि असं आहे की महामंडळ आहे महाराष्ट्राचं, सरकारच्या नियंत्रणाखाली असलं, केंद्र सरकार कधीपासून GR काढायला लागले? केंद्र सरकार आदेश काढतोय 22-23ला की सगळ्या देशामध्ये स्मार्ट मीटर लावा। हे खाजगीकरणाचा डाव आहे। अनेक कंपन्या ज्या स्वतंत्रपणे काम करत होत्या त्या कंपन्या खाजगीकरण करायचं आणि लोकांना अशा पद्धतीने खाजगीकरणात ढकलायचं आणि काही उद्योगपतींना पाठीशी घालायचं असा हा डाव आहे। आमचं म्हणणं आहे बळीराजा असेल, ग्राहक असेल, त्याचं संरक्षण करण्यासाठी सरकारने पावलं उचलावी। कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण करून उद्योगपतीला करण्याच्या संदर्भात पावलं उचलली तर आम्ही विरोध करणार आहोत।